श्री स्वामी समर्थ. माझ्या मकर राशीच्या मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. का माहीत आहे? कारण मकर संक्रांत ही फक्त एक सण नाही, हा फक्त एक सण नाही तर तुमच्या राशीच्या लोकांसाठी तो नव्या जन्मासारखा आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये विशेष भागात पाहणार आहोत की सूर्यदेवाचे तुमच्याच राशीत आगमन झाल्यावर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडणार आहेत. तुमची साडेसाती, तुमचे अडकलेले पैसे, घराघरातील वाद आणि तुमच्या आरोग्याबद्दलची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव किंवा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं लिहून आपली उपस्थिती नोंदवा. बघूया किती मकर राशीचे लोक आज एकत्र आले आहेत. आणि हो, आजचा व्हिडिओ मोठा आहे कारण माहिती खूप सखोल आहे, त्यामुळे शांतपणे बसा आणि शेवटपर्यंत बघा, कारण अर्धी माहिती ही विषासारखी असते. त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझ्या मकर राशीच्या मित्रांनो, मकर रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे. तुमचा स्वामी शनी आहे. शनी म्हणजे शिस्त आणि सूर्य म्हणजे प्रकाश. जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा वडील म्हणजे सूर्य आणि मुलाच्या घरी येतात, म्हणजे शनीच्या घरी येतात. हे नातं कसं आहे? थोडं तणावाचं पण शिस्तीचं आहे. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही खूप सोसला आहे, बरोबर ना? मनात सांगा हो किंवा नाही. तुमची साडेसाती सुरू आहे. पाय खेचणारे लोक खूप आहेत. पण ही संक्रांत तुमच्यासाठी मकर संक्रांत नसून भाग्य संक्रांत ठरणार आहे. या भागात आपण ग्रहांची स्थिती समजून घेऊया. तर तुम्हाला असं वाटतं का की कष्ट करूनही फळ मिळत नाहीये? कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्यावर वैयक्तिक उपाय सुचवेन. तर मित्रांनो, आता आपण बोलूया करिअर, नोकरी आणि व्यवसाय याबद्दल. नोकरी शोधणारे आणि नोकरी असलेले असे खूप जण आहेत मकर राशीचे, जे माझा व्हिडिओ बघत असतात. त्यांच्याबद्दल आपण आता बोलूया. मित्रांनो, नोकरीत आतापर्यंत तुम्हाला डावललं गेला असेल. तुमच्या हाताखाली लोक प्रमोशन घेऊन पुढे गेले असतील आणि तुम्ही तिथेच आहात. पण आता सूर्य तुमच्या पहिल्या घरात येत आहे. तुमची विजिबिलिटी वाढणार आहे. बॉसला तुमचं काम दिसायला लागेल. या नोकरी शोधणाऱ्यांची किंवा नोकरीमध्ये असलेल्या लोकांचे बदलाची वेळ काय आहे, म्हणजे त्यांचं आयुष्य जे बदलणार आहे ते कधी असणार आहे? तर 15 जानेवारी ते 15 मार्च या दरम्यान तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी, ऑफर्स येतील. पण तुम्ही एक सावधानता बाळगायची आहे. ती म्हणजे रागाच्या भरात राजीनामा देऊ नका. राजीनामा दिलं तर हे खूपच निगेटिव्ह होणार. तुम्ही थोडंसं धीर धरा आणि संयमाने काम घ्या. जो चालू आहे नोकरी ती चालू द्या. तुम्हाला ऑफर येईल तेव्हा तिथे तुम्ही राजीनामा द्या, किंवा जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना सुद्धा या ऑफरच्या संधी येतील. तर मित्रांनो, त्याच्यानंतर जे बिझनेस करतात, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, जर तुमचं दुकान असेल किंवा फॅक्टरी असेल किंवा तुम्ही फ्रीलान्सर असाल, तर तुमच्यासाठी नवीन क्लायंट्सचे दरवाजे उघडणार आहेत. विशेषतः जे लोक लोखंड, कोळसा, शिक्षण क्षेत्र किंवा मॅनेजमेंटमध्ये आहेत त्यांना प्रचंड धनलाभ होणार आहे. तुमच्यापैकी कोणाला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे का? तुमची आयडिया काय आहे? कमेंटमध्ये लिहा. कदाचित तुम्हाला इथूनच एखादा पार्टनर मिळून जाईल. त्यामुळे तुमच्या मनात काय आहे, तुमची काय इच्छा आहे नवीन व्यवसायाबद्दल, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे बाकीचे लोकसुद्धा कमेंट वाचतील आणि तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला एखादा त्याच्यातून कस्टमर मिळू शकतो. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आता आपण बोलूया पैशाबद्दल. तर मकर राशीच्या लोकांकडे पैसा टिकत नाही, ही तुमची तक्रार असते ना? या संक्रांतीला सूर्यदेव तुमच्या धनस्थानावर प्रभाव टाकणार आहेत. अडकलेला पैसा
जर तुमचे पैसे कोणाकडे अडकलेले असतील तर संक्रांतीनंतर 3 दिवसात त्यांना फोन करा. पैसे मिळण्याची शक्यता 80% आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचे ज्यांच्याकडे पैसे अडकलेले आहेत तुम्ही मकर संक्रांतीनंतर म्हणजेच 14 तारखेनंतर 3 दिवसांत त्यांना फोन करा. त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना आता तुम्ही गुंतवू शकतात. त्याचा विचार तुम्ही करू शकतात. ते योग्य आणि फायद्याचं ठरणार आहे. त्यानंतर वारसा हक्क. कोर्ट कचेरीचे विषय असतील तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे योग आहे. त्यामुळे जे काही तुम्ही करत आहात ते चांगलंच आहे. निकाल तुमच्या बाजूने लागेल आणि धैर्य ठेवा, संयम ठेवा. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. मित्रांनो, आता आपण बघूया नातेसंबंध, प्रेम आणि कुटुंब या विषयावरती. कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून तू मैमै सुरू आहे. पती पत्नीमध्ये साध्या कारणांवरून वाद होत आहेत. बघा, मकर राशीचे लोक थोडं प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की तुम्हाला भावना नाहीत. पण या संक्रांतीला तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देणार आहात. जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात कोणाची तरी एंट्री होऊ शकते. जर वय निघून जात असेल म्हणजे लग्न जमवण्याचा जर प्रयत्न करत असाल, जर वय निघून जात असेल आणि लग्न जमत नसेल तर संक्रांतीला तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या जोडीदाराची रास काय आहे कमेंटमध्ये सांगा. आपण बघूया तुमचं ट्युनिंग कसं आहे. कमेंट नक्की करा. त्यानंतर आपण आता जाणून घेऊया आरोग्य आणि मौनिक शांतता, मानसिक शांतता काय आहे. तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. मकर राशीच्या लोकांना गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा डोळ्यांचे त्रास जाणवू शकतात. या संक्रांतीला तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी डाएट प्लॅन बनवलाच पाहिजे. सूर्याच्या प्रकाशात बसणे तुमच्यासाठी औषधासारखं काम करेल. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही थोडं का होईना 10-15 मिनटं बसा. त्याने एक मनाला शांततासुद्धा मिळते आणि आरोग्यासाठी सुद्धा ते उत्तम आहे. त्यानंतर मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये बसून मेडिटेशनसुद्धा करू शकता किंवा घरगुती आयुर्वेदिक उपायसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, मकर राशीच्या लोकांनो, आता वेळ आली आहे त्या उपायाची जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. जो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंच होतं की मी या सर्व गोष्टींसाठी काहीतरी एक उपाय सुचवणार आहे. तो मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याची वेळ आत्ता आली आहे. तर मित्रांनो बघा, संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. त्यानंतर सूर्याला तांब्याच्या कलशाने पाणी अर्पण करताना त्यात लाल फूल टाका आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि जो सूर्यमंत्र आहे तो तुम्ही म्हणा. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे गरीब व्यक्तीला किंवा सफाई कामगाराला काळे तीळ आणि गूळ दान करा. त्यांचा आशीर्वाद म्हणजे शनीची कृपा आहे. त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा. बरेच जण मला कमेंट करतात आयुष्यात काहीच फरक पडत नाही आहे. तुम्ही सांगणार होते 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे, पण अजूनही गोड बातमी मिळाली नाही आहे. जे काही तुम्ही प्रश्न विचारत असतात, जे काही दुःख आहे तुमचं, ठीक आहे. मी जो व्हिडिओ बनवते आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उपायसुद्धा सांगत आहे. ते उपाय तुम्हाला करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही गोष्टी मिळणार आहे. असं नाही आहे की मी सांगितलं म्हणजे ते होईलच. त्याच्यासाठी तुम्हालासुद्धा मेहनत घ्यायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला जे काही उपाय सांगितले आहे ते सुद्धा तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, ही होती मकर राशीची पूर्ण कुंडली. संक्रांत तुमच्यासाठी सुखाची जाओ. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि किमान 5 मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा, मकर राशीच्या लोकांनासुद्धा या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी भलं होऊ शकते ही इच्छा, ही पॉझिटिव्हिटी मनात ठेवा आणि त्यांना शेअर करा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाल बटन दाबा, कारण उद्या आपण कुंभ राशीबद्दल बोलणारच आहोत. जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तर मित्रांनो, संक्रांतीला तुम्ही तिळगुळाचे लाडू घरी बनवता की विकत आणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.